श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे पापमोचनी एकादशी. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात. या एकादशीच्या नावावरूनच पापाचे मोचन होते हे लक्षात येते. ही एकादशी माणसाला नकळत केलेल्या पापांपासून मुक्त करून सुख, समृद्धी आणि सर्व प्रकारचे आनंद प्रदान करते. मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. या एकादशीला भगवान विष्णूंची पिवळ्या फुलांनी आकर्षक सजावट करून पूजा केली जाते. ही एकादशी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय असल्याने ते भक्तांना सहज अनेक सुख प्रदान करतात. या एकादशीच्या दिवशी केवळ पापांचा नाश होत नाही, तर या दिवशी काही विशेष कार्य केल्याने भगवान विष्णू सुखसमृद्धीसोबतच अविवाहित मुलामुलींचा वैवाहिक सुखही प्रदान करतात. तर पहा, पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळे वस्त्र फुले अर्पण करावीत. त्यांना पिवळ्या फुलांनी सजवावं. त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंचे रूप असलेल्या पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. त्याचबरोबर विष्णू मंदिरात किंवा त्यांचे अवतार श्रीराम मंदिर किंवा कृष्ण मंदिरात जावे. भगवान दत्तात्रेयांचेही दर्शन घेतले पाहिजे. असं म्हटलं जातं की या एकादशीच्या दिवशी, पापमोचनी एकादशीच्या दिवशी दत्तात्रेयांची जर पूजा केली, त्यांचे दर्शन जर केले तर सर्व सुखांची प्राप्ती होते. ही एकादशी तिथी जी आहे तर ती 25 मार्चला सकाळी 5:05 सुरू होणार आहे. तर ती एकादशी तिथी 26 मार्चला दुपारी 3:45 असणार आहे. तर ही एकादशी जी आहे तर ती 25 मार्च रोजी म्हणजे आज साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे बघा, आज आपल्याला संध्याकाळी काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू तुम्हाला जाळायची आहे. ही एक वस्तू जर तुम्ही घरामध्ये आज संध्याकाळी जर जाळली तर तुमच्या घरामध्ये 7 पिढ्यांचं दारिद्र्य असेल ते दूर होऊन जाईल आणि तुमच्या घरातील जी नकारात्मकता, वाईट शक्ती, घराला लागलेले दोष असतील किंवा वास्तुदोष असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होतील आणि घराची प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत. तर आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी कधी? तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. परंतु तुमच्याकडे जर वेळ असेल तर 6 ते 9 या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ही जी वेळ असते ना तर ही वेळ घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करण्याची वेळ असते आणि या वेळेमध्ये सकारात्मक ज्या लहरी असतात तर त्या खूप अधिक प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे ह्या वेळेमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर त्याचं फळ तुम्हाला एकदम पटकन मिळेल. परंतु तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. तर पहा, जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, कलह, क्लेश यासारख्या गोष्टी जर घडत असतील, सतत भांडणं होत असतील किंवा तुमच्या घराला पितृदोष लागलेला असेल, जर घराला पितृदोष लागलेला असेल तर घरामध्ये वादविवाद, क्लेश, कलह या गोष्टी घडत असतात. त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नाही, आलेली लक्ष्मी घरातून लगेच निघून जाते, म्हणजेच ती अनेक मार्गाने बाहेर निघून जाते, ती टिकून राहत नाही. त्याचबरोबर घरामध्ये जर लहान मुलं असतील तर ते चिडचिडपणा करायला लागतात, मोठी मुलं असतील तर त्याचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, त्यांची प्रगती होत नाही. त्याचबरोबर मोठी मुलं आहेत परंतु त्यांचा विवाह योग जुळून येत नाही. त्याचबरोबर मुलांचं लग्न झालेलं आहे परंतु त्यांना संतान प्राप्ती होत नाही. असे बऱ्याचशा समस्या, पितृदोष जर घराला लागलेला असेल तर त्यामुळे घडत असतो. त्याचबरोबर जर घरामध्ये वास्तुदोष लागलेला असेल तर घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवते, म्हणजेच घरामध्ये सतत आपल्याला काही ना काही विचित्र घडत आहे असं वाटत असतं आणि घरामध्ये आपण जे काही निगेटिव्ह शब्द वापरतो ती वास्तू जी आहे तर ती आपल्याला तथास्तु म्हणत असते, म्हणजेच ते शब्द आपले खरे होतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता साठली जाते आणि हीच नकारात्मकता आपल्या घराला दोष लावते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही वातावरण आहे तर ते बिघडले
तर बघा, तुमच्या घरामध्ये भांडणे होत असतील, पितृदोष असेल, वास्तुदोष असेल किंवा घराला कोणाची नजर लागलेली असेल, एखादा शत्रू आहे आणि त्या शत्रूची बाधा तुमच्या घराला झालेली आहे, तो शत्रू तुमच्याबद्दल खूप वाईट विचार करत आहे. तो तुमच्या समोर चांगला बोलतो, परंतु त्याच्या मनामध्ये खूप मोठं कपट भरलेलं आहे. असे तुमच्या आसपास शेजारी पाजारीसुद्धा असू शकतात, जे तुम्हाला माहीत असतात किंवा माहीत नसतात देखील. तर अशा शत्रूंची बाधा दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा प्रभावी उपाय करू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही एक कापूर जाळायचं भांडं घेतलं तरी चालेल. तर पहा, तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर धूप अगरबत्ती घरामध्ये लावून घ्यायची आहे. तुळशीपाशी एक गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. तुमच्या मुख्य दरवाजामध्ये जर शक्य असेल तर तिथे सुद्धा तुम्ही एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे. तुम्ही हे कापूर जाळायच्या भांड्यामध्ये ठेवू शकता किंवा मग तुम्ही एखादी प्लेट जरी घेतली तरीसुद्धा चालेल. तर त्या पिंपळाच्या पानावरती तुम्हाला तुपामध्ये भिजून 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. आता भीमसेनी कापूर नसेल, जो असेल तो घेतला तरी चालेल, पण गाईच्या तुपामध्ये तुम्हाला भिजून घ्यायचं आहे. तूप नसेल तर तुम्ही तशाच जरी घेतल्या तरी चालेल. यानंतर तुम्हाला 2 अखंड फुलाच्या लवंगा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि त्या कापरावरती तुम्हाला ठेवायच्या आहे. त्याचबरोबर एक तेजपत्ता तुम्हाला घ्यायचा आहे. जो आपण मसाल्यामध्ये जो वापरतो त्याला तमालपत्र देखील म्हटलं जातं, तर त्याला तेजपत्ता देखील म्हटलं जातं. तर तो तेजपत्ता तुम्हाला एक घ्यायचा आहे. यानंतर हा कापूर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. काही वेळानंतर ती प्लेट तुम्हाला देवघरापासून उचलून संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे. सगळीकडे फिरून झाल्यानंतर तुम्हाला ती प्लेट घेऊन तुमच्या मुख्य दरवाजामध्ये जायचं आहे. तिथे काही वेळासाठी ती प्लेट तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर तिथून उचलायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला नेऊन ठेवायचे आहे. तोपर्यंत कापूर जाळत आहे तोपर्यंत तुम्हाला या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. त्यानंतर ती प्लेट किंवा ते कापूर जाळायचं भांडं जे आहे त्यामधलं कापूर शांत झाला की त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना घालायचं आहे. तर पहा, आजची जी एकादशी आहे तर ती मंगळवारी आलेली आहे. त्यामुळे आपण घरामध्ये जर हा मंगळवारच्या दिवशी असा उपाय केला तर आपल्या घरातील सर्व दोष दूर होऊन जातात. आता तुम्हाला पिंपळाचं पान जर भेटलं नाही तर तुम्ही थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते प्लेटमध्ये घेऊन त्यामध्ये तुम्हाला ह्या ज्या कापराच्या वड्या असतील त्या ठेवायच्या आहेत आणि ज्या पद्धतीने उपाय सांगितला आहे त्या पद्धतीने करायचा आहे. जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही ज्या व्यक्तीला मासिक धर्म आहे ती व्यक्ती सोडून इतर कोणी घरातले जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. तर पहा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगितला आहे तर हा उपाय 100% रिझल्ट देणार आहे. जर तुमच्या घरामध्ये अशा काही समस्या असतील तर तुम्ही नक्कीच तुमच्या घराची प्रगती होण्यासाठी हा उपाय अवश्य करून पहा. तसेच तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत आहे, पैशांची अडचण तुम्हाला जाणवत आहे आणि कष्ट मेहनत करून सुद्धा तुम्हाला योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, एका मातीच्या पंतीमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये 2 लवंग आणि 2 कापराच्या वड्या रात्री झोपण्या अगोदर तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जाळायच्या आहेत. असं केल्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, प्रगतीचे मार्ग खुले होतात, घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागतो आणि कुटुंबातील सर्व सदस्य हे आनंदी राहतात. चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.